योग आला होता नितीन धुळेला. यावेळेचा बॉल लोड फुलटोज आहे, ऑन साइडला केलाय, चेंडू सीमारेषेच्या बाहेर. पंकज बदेचा वार, सारेच गार, चेंडू सीमारेषा पार. शक्य पुढचा बॉल नितीन खोलवा टप्प्याचा, यावेळेला उजव्याशीच्या बाहेर होता. रूम मिळाला, एक सिंगल इथे कव्हरच्या क्षेत्रामधून प्राप्त करण्यात येत असताना पाहायला मिळाली आहे. एकेरीच्या मदतीने होतं. यावेळेचा बॉल स्वागत केलंय गोलंदाजाचा, भव्य स्वागत टाळावा लागेल. खोला टाकलेला बॉल इथे मात्र पाहायला मिळाला. पंचांकडे अपील करण्यात आली, एक चिकी सिंगल आली आहे. पिचिंग इन लाईन डिरेक्शन ऑफ द बॉल, लीगल डिलिव्हरी, साऱ्या गोष्टी पाहिल्या जातील. पुढचा बॉल गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होत असताना पाहायला मिळेल. उजव्या एसीच्या बाहेर हा चेंडू इथे अवांतर स्वरूपाचा येत असताना पाहायला मिळतो, जो समालोचन कक्षामध्ये देखील आहे. 5 कॅमेरे आहेत. यावेळेचा बॉल डाऊन द ग्राउंड, चेंडूच्या पिच पर्यंत पोहोचू शकले नव्हते, बॉडीचं बॅलन्स बनवू शकले नाही, परंतु चेंडूला एक्झिक्युशन काय चांगलं पाहायला मिळालं. उजव्या एसीच्या बाहेर पुन्हा एकदा स्क्वेअर कट केलाय. चेंडू डीप मध्ये ट्रॅव्हल होतोय. स्वीपर कव्हरला क्षेत्ररक्षक पोहोचलेत, पॉइंट क्षेत्रामध्ये आलेत, धावा रचलाय. 20 बॉल आणि 28 ची गरज. आणखीन एक चेंडू यावेळेला वेगाने टाकला होता. इथे घडतंय तरी काय, एक सिंगल कंप्लीट करण्यात आली आहे. लेखता कर्णधार यावेळेला लोअर फुल टोज गॅप मध्ये पुन्हा एकदा स्वागत केलंय कर्णधाराचं. ते नितीन धुळेच्या अगेन्स्ट रन्स आल्यात. लोअर फुल टोज होता, ऑन साइडला पुन्हा एकदा केला, डीप मध्ये प्रोटेक्शन ठेवलंय. क्षेत्ररक्षक आहे, फंबल झालाय, त्याचा फायदा इथे उचलण्यात आलाय. चुका आणि चुका वारंवार मैदानाची विकेट घेतली. यावेळेचा बॉल डाऊन द ग्राउंड, चेंडू सीमारेषेच्या बाहेर, जणू काय आकाशातच मारलाय. आकाशाला बुक्की मारत, बुक्की टेंगुड षटकार. ऐकलं, 11 बॉल 12 ची गरज. लोअर फुल टोस इनसाइड आउट, ओव्हर दी कव्हर, डीप एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर. आणखीन एक